जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेनेवर आक्षेप करतंय, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, की उद्धव साहेबांनी युती धर्म पाळला नाही. आता त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींची उकल करण्या अगोदर मी काही गोष्टी सांगतो इथं, की मी जेव्हापासून बघतोय, म्हणजे 2009 ची विधानसभा निवडणूक मला चांगली आठवते. 2009च्या विधानसभेमध्ये मतदारसंघांची रचना झाली होती नव्याने, त्याच्यामुळे काही नवीन मतदारसंघ जन्माला आले. त्याच्यातून बऱ्याच पक्षांमध्ये वादावादी पण झालेल्या होत्या. पण दोन महत्वाचे मतदारसंघ होते, एक गुहागर आणि एक पुण्यातला कोथरूड, जो नव्यानेच निर्माण झालेला होता. तर गुहागरमध्ये भाजपचेच एक आमदार होते त्यावेळेसचे, विनय नातू नावाचे. ते 10 वर्ष झाले भाजपचे आमदार होते आणि तो मतदारसंघ जागा वाटपामध्ये गेला शिवसेनेकडे. आणि त्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडनं रामदास कदम उभे राहिले आणि त्यावर भाजपच्या विनय नातू यांनी बंडखोरी केली आणि त्या मतदारसंघामध्ये रामदास कदम यांचा पराभव झाला. तशीच गोष्ट कोथरूडमध्ये देखील घडली. कोथरूडमध्ये भाजपचे नगरसेवक तिथे उज्ज्वल केसकर यांनी चंद्रकांत मोकाटे यांच्या विरोधात बंडखोरी केली. आता त्यावेळेस नाराजी काय फक्त भाजपमध्ये होती का? नाही, नाराजी शिवसेनेमध्ये पण होती ना. पण शिवसेनेने बंडखोरी केल्याचं फार कमी होतं, किंबहुना शिवसेनेच्या लोकांनी बंडखोऱ्या केल्याच नाही, त्यांनी युती धर्म पाळला. पण भाजपने या दोन्ही ठिकाणी बंडखोरी थांबवल्या नाही. त्याचा परिणाम असा झाला, गुहागरची जागा शिवसेनेला गमवावी लागली. रामदास कदम यांचा तिथं पराभव झाला. सुदैवाने चंद्रकांत मोकाटे जिंकले कोथरूडमध्ये, पण रामदास कदम यांचा पराभव झाला. अर्थात रामदास कदमांना नंतर उद्धव साहेबांनी विधान परिषदेवर घेतलं, त्याचा विसर आज रामदास कदमांना पडलेला आहे, असो तो त्यांचा प्रश्न. पण युती धर्म पाळायचा कसा हे भाजपने शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेने कायमच युती धर्म पाळला. युती धर्म तोडायला शिवसेनेला भाग तुम्ही पाडलं, कारण तुमच्या मनामध्ये केवळ स्वार्थ होता. तुम्हाला फक्त वापरून फेकून द्यायचं हे एवढंच कळत होतं. तुम्ही शिवसेनेला आक्षेप घेता. तुम्ही अकाली दलासोबत काय केलं पंजाबमध्ये? अकाली दलाची अवस्था काय करून ठेवली? भाजपला ज्यावेळेस देशामध्ये काहीच स्थान नव्हतं, त्यावेळेस भाजप सोबत दोनच पक्ष होती, महाराष्ट्रात शिवसेना आणि पंजाबमध्ये अकाली दल. या दोन्ही पक्षांचं अस्तित्व तुम्ही संपवायला निघालात. आणि तरी जर तुम्ही म्हणत असाल की शिवसेनेने समजून घेतलं पाहिजे, तर माफ करा, कारण बाळासाहेब ठाकरेच एकदा म्हणाले होते की मी शिवसेनेची स्थापना कमळाबाईला सांभाळण्यासाठी केली.